अच्छा, या ऐच्छिक सोहळ्याच्यासाठी या ठिकाणी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे आणि या देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या हृदय सिंहासनावर आरूढ झालेले आणि गेले 300-350 वर्ष सामान्य माणसाला प्रेरणा देणारे शिवछत्रपतींचं स्मरण करून आज या ठिकाणी मी बोलायला उभा आहे. आजची ही सभा ऐतिहासिक आहे. मान्यवर व्यासपीठावर आहेत, पण एक मान्यवर समोर बसल्यात आणि त्या म्हणजे आदरणीय कल्पना राजे. छत्रपतींनी रयतेचं राज्य केलं, रयतेसाठी केलं आणि मला असं वाटतं की तीच परंपरा कल्पना राजांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे व्यासपीठावर बसण्याच्या ऐवजी रयतेमध्ये बसलेलं योग्य या भावनेनं आज या ठिकाणी आलं. मला स्वतःला आनंद आहे की आज हा सगळा सोहळा होतोय. लोकसभेतले आमचे सहकारी आणि आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय प्रतिनिधी उदयनराजे, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री शिवतारेजी, लोकसभेतले आमचे दुसरे सहकारी विजयसाहेब मोहिते पाटील, ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आणि देशाच्याही संसदेमध्ये अनेक वर्ष आपलं प्रतिनिधित्व केलं, ते राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधिमंडळाचे सभासद शंभूराजे देसाई, जयकुमार गोरे, आनंदराव पाटील, माजी आमदार माजी खासदार गजानन बाबर, माजी आमदार श्रीमती कांताताई नलावडे, शिवाजीराजे भोसले, सुनील माने, पिटाचे सगळे अधिकारी आणि उदयनराजेंच्या बद्दल आस्था ठेवणाऱ्या त्यांच्या स्वागतासाठी आणि सन्मानासाठी आपण उपस्थित असलेले सर्व सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्याचे बंधू भगिनी, तरुण मित्रांनो, आज या परिसराच्या विकासाच्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या संबंधीची भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी निमंत्रित करून उदयनराजेंनी केली. हा त्यांनी जो कार्यक्रमाचा सोहळा केला त्याच्यामध्ये त्यांचा जन्मदिवस म्हणून आपल्याला आनंद आहे, पण त्यांनी स्वतःच्या जन्मदिवसाच्या पेक्षा सुद्धा या जनताच्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं परिवर्तनाच्यासाठी ज्या गोष्टीची अत्यंत आवश्यकता आहे त्याची पूर्तता करण्याच्यासाठी सोहळा असं त्याला स्वरूप देण्याच्या संबंधीची भूमिका घेतली. याचा अर्थ स्वच्छ आहे की ज्या घराण्यानं हमेशा रयतेचा विचार केला आपल्या जन्मदिवशी सुद्धा आज रयतेचा विचार करण्याची भूमिका उदयनराजेंनी घेतली, त्याबद्दल मला मनापासूनचा आनंद आहे. गेले 10 वर्ष जवळपास तुमचं प्रतिनिधित्व आज ते देशाच्या लोकसभेमध्ये करतात. तुम्ही त्यांना जिल्ह्यामध्ये पाहता, राज्यामध्ये पाहता, मी त्यांना दिल्लीमध्ये पाहतो आणि तुम्हाला दिल्लीमध्ये
आम्ही अनेक संसदेचे सभासद आहोत, अनेक वर्षापासून आहोत, पण देशाच्या कानाकोपऱ्यातल्या खासदारांना औत्सुक्य कुणाबद्दल असेल तर ते उदयनराजेंच्या बाबतीत असतं. आणि त्याचं महत्त्वाचं कारण अनेक वेळेला अनेक राज्यातले लोक अतिशय भावनेनं त्या ठिकाणी आम्हा लोकांच्याकडे अपेक्षा करतात की हिंदवी स्वराज्याच्या संस्थापकांचे गादी चालवणारे आज सन्माननीय सभासद तुमच्या राज्यातून या ठिकाणी आले, त्यांना पाहायला आणि त्यांना भेटायला आम्हाला अतिशय आनंद होईल. आणि भेट झाल्याच्या नंतर सांगतात की एवढ्या मोठ्या घराण्यातली ही व्यक्ती, पण इतकी विनम्रता आज आम्हाला कुठं पाहता येत नाही, हे त्यांचं सगळ्यांचं वैशिष्ट्य आहे. आज देशाच्या अन्य राज्यामधल्या सुद्धा संसद सदस्यांच्यामध्ये लोकप्रिय असलेले सदस्य म्हणून त्यांचा लौकिक आहे. दिल्लीमध्ये असतात, कमी बोलतात, पण जेव्हा बोलतात तर सातारच्या आणि महाराष्ट्राच्या प्रश्नाची मांडणी ही सातत्यानं ते करत असतात. सतत आम्हाला लोकांच्या समोर हेच सांगत असतात की हे केलं पाहिजे, माझ्या सातारकरांचा हा प्रश्न सुटला पाहिजे, माझ्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची हिताची जपणूक करण्याच्यासाठी हे करण्याची आवश्यकता आहे. आणि हे करण्याच्यासाठी आपण सामुदायिकपणानं प्रयत्न करण्याच्याबद्दलची आवश्यकता आहे. अन्य राज्यातल्या लोकांना सुद्धा मी या कामाच्यासाठी बरोबर घेऊ इच्छितो. त्या माध्यमातून महाराष्ट्राचा नावलौकिक वाढेल कसा याची काळजी घेतली जाईल. सतत ही भावना आज त्या ठिकाणीची केली जाते. आमच्यामध्ये अनेक लोक असे की आम्ही काम करतो आणि ते काम करण्याच्यापेक्षा वर्तमानपत्रांना ते अधिक सांगत असतो. उदयनराजेंचं वैशिष्ट्य वेगळं आहे. ते काम करतात पण वर्तमानपत्रांच्या नादी लागत नाही, त्यांना सांगत बसत नाहीत, स्वतःची जाहिरात करत बसत नाहीत. आणि ज्या लोकांनी आपल्याला ही संधी दिली त्यांच्या हिताची जपणूक करणं आपला धर्म आहे. त्या पद्धतीनं त्या सगळ्या कामामध्ये लक्ष देण्याची त्यांची भूमिका आहे. आणि म्हणून मला आनंद आहे की आज त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. त्या सन्मानासाठी व्यासपीठावर सगळ्या विषयाचे विचारणाचे सगळे घटक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या सगळ्यांच्या सदिच्छा त्यांच्या पाठीशी आहेत. त्यांच्या पाठीशी आहे याचा अर्थ त्यांना शक्ती देणाऱ्या तुम्हा लोकांच्या पाठीशी आहेत. हे मला अतिशय मनापासूनचा आनंद वाटणारी ही बाब आहे. मी या ठिकाणी काही अधिक बोलण्याच्यासाठी उभा नाही. मी एवढंच सांगू इच्छितो की उदयनराजे, तुम्ही सातत्यानं जनतेच्या सेवेच्यासाठी सर्वस्व वाहून दिलं आहे आणि ते काम तुमच्याकडून अखंडपणानं व्हावं. त्यासाठी तुम्हाला जनतेचे आशीर्वाद तर आहेतच, पण वडीलधाऱ्यांची शक्ती आणि पाठिंबा हा कायम ठेवेल. आणि त्यासाठी तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभो आणि तुमच्यामार्फत त्या जनमानसाची सेवा ही अखंड करून शिवछत्रपतींचं नाव लौकिक दुनियामध्ये जाण्याच्यासाठी तुमच्याकडून प्रयत्नांची पराकाष्ठा व्हावी. आमच्या सगळ्यांची साथ तुम्हाला राहील एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो.